हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत. इव्हिनिंगची वेळ आहे, आम्ही निघालो आहे बाहेर. आम्ही चाललो आहे झुडिओला. खूप दिवसापासून माझं चाललं होतं की झुडिओला एक व्हिजिट करायचं, कारण दिवाळीच्या सीझनमध्ये एक तर तिथे सेल असतं आणि सेकंड थिंग म्हणजे नवीन नवीन प्रोडक्ट्स येतात, म्हणजे नवीन स्टॉक आला असतो. तर खूप सारे नवीन नवीन कपडे असतात छान छान. आणि मला ना डेली वेअरिंगसाठी थोडे चांगले टी शर्ट्स पण घ्यायचेच होते. एक ते दोनदा मी झुडिओमधनं टी शर्ट्स घेतले जे की मला खूप कम्फर्टेबल वाटतात, पण ते खूप लाईट कलर होते, त्यामुळे ते थोडे लवकरच खराब झाले. नॉर्मली माझे कपडे ना खराब होत नाही, पण त्याचा कलर थोडा उतरतो, पण असं फाटत वगैरे नाही. पण असं होतं ना की थोडंसं घाण झालंय बा, तर आता आपण चेंज करायला पाहिजे. सो मी इथे प्रीतमला खूप खूप बोलत होती की अरे काहीतरी बोल ना माझ्याशी, काहीतरी बोल ना, पण तो काहीच रिस्पॉन्स देत नव्हता. मी त्याला नेहमी बोलते की माझ्या ब्लॉगमध्ये थोडंफार अटेंटिव्ह राहत जा, थोडं बोलत जा, म्हणजे माझे जे ऑडियन्स आहे त्यांना सुद्धा चांगलं वाटेल. तसं तर प्रीतम मला सपोर्ट करतो व्लॉग बनवायसाठी वगैरे, पण तो बिलकुल पण असं म्हणजे इंटरेस्टेड नाही आहे इन फ्रंट ऑफ कॅमेरा बोलायला वगैरे. पण असो, त्यानंतर आम्ही खाली उतरलो. अव्यू फार आनंदी होता, कारण त्याला कळालं होतं की आई बाबा बरोबर आपण कुठेतरी बाहेर चाललो आहे. जेव्हा कधी मी आणि प्रीतम कपडे घालते आणि स्पेशली मी जेव्हा लिपस्टिक लावते ना, तेव्हा त्याला 100% शुअर असतो तो की आपण कुठेतरी बाहेर चाललो आहे. कारण आई कधी कधी नवीन कपडे घालून असंच कुठेतरी जवळपास घेऊन जाते, पण लिपस्टिक लावते तेव्हा नक्कीच ती कुठेतरी बाहेर घेऊन जाते. त्याचबरोबर मला दळणसुद्धा हवं होतं, तर मी म्हटलं चला जातानाच आपण दळण जे आहे ते ठेवून देऊ. आणि त्या दादांना विचारलं मी किती वेळ लागेल, तर ते बोलले 15 ते 20 मिनिटं लागेल. म्हटलं ठीक आहे, आम्ही अर्ध्या तासात तसे जाऊन येतो, त्यानंतर पिक करू. आता असं आहे ना की दिवाळीची वेळ आहे आणि बाहेर एवढं छान वातावरण आहे, म्हणजे थोडं थंड वातावरण आहे, अजिबात गरम असं होत नाही आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी लाईट्सच लाईट्स. आणि मला पर्सनली लाईट्स खूप आवडतात. जेव्हा असं जसं की तुम्ही बघू शकता फटाक्यांचं दुकान आहे, तिथे सुद्धा त्यांनी कंदील लाईट्स लावल्यात आणि हे सगळं बघून खूप छान वाटतं. असं वाटतं यार दिवाळी आली, आणि दिवाळी खूप सारी हॅपीनेस पण घेऊन येते, ह्यात काहीच डाऊट नाही. ही जी दुकान आहे ना, इथे एवढे सुंदर सुंदर लाईट्स होते. माझी खूप इच्छा होती की प्रीतमने तिथे थांबावं आणि मी 1 ते 2 लाईट्स माझ्या घरासाठी घेऊ, पण ॲक्च्युली आमच्याकडे 2 सिरीज ऑलरेडी आहे आणि ती काही खराब झाली नाही आहे. मग असंही वाटतं की खराबच नाही झाल्या वस्तू तर काय घ्यायचं. खूप छान छान तोरणसुद्धा मार्केटमध्ये आले आहे. थोडे एक्सपेन्सिव्ह आहे, पण वन्स इन अ लाईफ टाईम आपण ती इन्व्हेस्टमेंट करू शकतो. म्हणजे माझ्याकडे ना 2 पेअर्स ऑफ खूप छान छान तोरण आहे, जे मी नेहमी एक लावूनच ठेवते आणि एखादी वेळा सणासुदीला लावत असते. ते दोन्ही खूप छान आहे आणि ते अजिबात खराब होत नाही. मी त्याला असं महिन्यातनं किंवा 2 महिन्यातनं एकदा सर्फच्या पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घेते, मग ते अजिबातच खराब होत नाही. तुम्ही डेलीसुद्धा वापरू शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही आपलं जे एंट्रन्स असते तिथे लावला की ते खरंच खूप छान दिसते. त्याचबरोबर इथे भरपूर सारे दुकानं होते. म्हटलं चला आता आपण रस्त्याने चाललोच आहे. अव्यू पण शांत बसला होता, तर चला हे जे इथे आहे ना याचं शूट करते. त्याचबरोबर ना इथे एवढे छान छान कंदील आले आहे, म्हणजे ते आकाश दिवे आले. माझी खूप इच्छा होती एक तरी आकाश दिवा घरासाठी घ्यावं, पण आमच्याकडे ना कुठेच असं हँगर नाही आहे जिथे मी ते लावू शकेन. आणि ते लावायला कसं असते ना, तुम्ही एकतर बाल्कनीमध्ये लावू शकता किंवा एंट्रन्सला. आणि आमचं एंट्रन्स आहे तिथे फक्त 4च फ्लोर आहे. तसं आमच्या पुढचे जे व्यक्ती राहतात तिथे त्यांनी लावलं होतं, पण आमच्याकडे असं प्रॉपर लावायला काही होतं नाही. आणि ड्रिल करायचं वगैरे म्हटलं की ते ओनरकडनं परमिशन वगैरे घ्यावं लागते, म्हणून आम्ही त्यात काही नेहमी पडत नाही. चला, एवढं बोलता बोलताच मी माझ्या डेस्टिनेशनला पोहोचली. म्हणजे मी पोहोचली होती झुडिओला. सर्वात आधी तर प्रीतमनी गाडी लावून घेतली, म्हणजे पार्किंगमध्ये. आज आम्ही 2 व्हीलरनी चाललो होतो, कारण आम्ही 2 व्हीलर तसंही एन्जॉय करतो. आणि सेकंड थिंग म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी गर्दीच गर्दी आहे, म्हणून विचार केला की आपण 2 व्हीलरनी जाऊ, म्हणजे जास्ती की आपल्याला ट्रॅफिक पण लागणार. मी टी शर्ट्स घ्यायला तर आली, पण मला माझ्या मनासारखे टी शर्ट्सच भेटले नाही. पहिली गोष्ट तर एकतर ओव्हरसाइज्डमध्ये मला जे कलर हवे होते ते होते. अँड सेकंड थिंग, जिथे मला म्हणजे नॉर्मल टी शर्ट्स जे मला होणार आहे, मला एक्सेल किंवा एल प्रॉपर बसून जातं, पण हे सेम कलरचे टी शर्ट्स माझ्याकडे ऑलरेडी आहेत. म्हणजे 3ही कलरचे टी शर्ट्स माझ्याकडे ऑलरेडी होते. आणि त्यानंतर उरतं व्हाईट आणि ब्लॅक. व्हाईट मी नॉर्मली अवॉइड करते, म्हणजे एखादीच व्हाईट टी शर्ट मी माझ्या कलेक्शनमध्ये ठेवते. आणि ब्लॅक कलर मला पर्सनलीच काही एवढं आवडत नाही. आय डोंट नो, लोकांना ब्लॅक कलर म्हणजे लिटरली लोक बोलतात आय लव्ह ब्लॅक कलर, बट मला ना ब्लॅक कलर खरंच बिलकुल आवडत नाही. म्हणजे एखादी वेळा मजबुरीमध्ये मी घालू शकते, पण मला मोस्ट ऑफ टाईम लाईट्स कलर, न्यूड कलर आणि त्याचबरोबर असे सिम्पल कपडेच आवडतात. म्हणून मी असे खूप डार्क कलर तर घालत नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे ब्लॅक कलर तर मला पर्सनलीच आवडत नाही. त्यानंतर तिथे एवढी काही शॉपिंग करता आली नाही. मला लिपस्टिक पण घ्यायची होती, पण त्यात पण इतकी गर्दी होती की ते म्हणजे लिटरली 1 किंवा 2 लिपस्टिकसाठी तुम्हाला 15 ते 20 मिनिटं लाईनमध्ये लावून पेमेंट करावं लागणार होतं, म्हणून मग आम्ही तिथे सुद्धा थांबलो नाही. त्यानंतर प्रीतम आणि माझं प्लॅन होतं मोमोज खायचं. म्हटलं इथे नको थांबायला, कारण की उशीर तर झालाच होता आणि त्याचबरोबर आजी पण घरी होती. म्हटलं घरी जाऊन खाऊया, म्हणजे ती पण एन्जॉय करू शकेल. मग त्याचबरोबर मी इथे मोमोज पार्सल घेतले. प्रीतमच्या पायाला ना अजूनही
थोडा त्रास आहे त्यामुळे तो तिथेच बसून होता आणि मग मी पार्सल घेऊन आली. त्यानंतर घरी मी प्रीतमला आणि अव्यूला सोडलं आणि त्यानंतर मी आली दळण घ्यायला, कारण अव्यू ना थोडा झोपीत आला होता. म्हणजे आता तो जरी झोपेल ना रस्त्यात तरी सुद्धा घरी गेल्या गेल्या तो लगेच उठेल फॉर शुअर. म्हणून म्हटलं प्रीतमला की तू याला घरी घेऊन जा, तेव्हापर्यंत मी जे दळण घेऊन येते. आणि त्याचबरोबर इथला रस्ता इतका वाईट आहे ना आणि इथले लोक इतके आगाऊ आहे की कायच सांगू. एक खूपच वर्स्ट एक्सपिरियन्स आहे इथला माझा, तो मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल कधीतरी कोणत्या तरी व्लॉगमध्ये. त्यानंतर इथला रस्ता तर खराब आहे, ते थोडं लांबच मी गाडी ठेवली होती कारण तिथे एक 4 व्हीलर सुद्धा अडकली होती. लोकांना माहिती आहे तिथे 4 व्हीलर अजिबात जात नाही, तरी सुद्धा लोक टाकतात आणि त्यानंतर यू टर्न करायसाठी ना लिटरली पूर्ण रस्ता ब्लॉक करतात. आणि कधी कधी वाटते लोक इंटेन्शनली करतात, त्यांना कळतं की माझी गाडी नाही निघाली तर 4 लोकांच्या गाड्या काही निघणार नाही. त्यानंतर मी दूध घ्यायला आली होती कारण माझ्याकडलं दूध सुद्धा संपलं होतं. इथे ना मला हे ऑरेंज कॅन्डीज दिसले, मी घेणार होती पण मी म्हटलं नको, कारण अव्यूला भरपूर सर्दी होती त्या ड्युरेशनमध्ये, म्हणून मी फक्त दूध घेतलं आणि त्यानंतर घराकडे निघाली. ती ऑरेंज कॅन्डी तुम्ही सुद्धा खाल्ली आहे का तुमच्या लहानपणी? नक्की मला कमेंट करून सांगा, कारण मी तर खूपदा खाल्ली आहे. त्यानंतर मी गाडी लावली आणि मग मी निघाली माझ्या घराकडे, म्हणजे माझ्या फ्लॅटकडे. मी म्हटलं चला आता लवकरात लवकर घरी जाते, कारण प्रीतमला सुद्धा भूक लागली असेल. मला ना अव्यू आणि प्रीतमला भूक लागली हे विचार करूनच मी माझी स्पीड खूप वाढवून जाते की मला पटकन घरी जायचं आहे, मला पटकन त्यांना जेवायला वाढायचं. तसं तर आम्ही निघायच्या आधीच मी पूर्ण स्वयंपाक करून ठेवला होता, कारण मला माहिती होतं थोडा उशीर जरी झाला तरी घरी गेल्या गेल्या हातपाय धुतले की सगळ्यात आधी यांना जेवण करायला वाढू शकते. असा काहीसा होता आजचा आमचा दिवस. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही अजून माझे सबस्क्रायबर नसेल बनला, म्हणजे माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर लवकरात लवकर माझा चॅनल सबस्क्राईब करा. सो तुम्हाला असेच छान छान व्हिडिओज बघायला मिळेल. चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये, तेव्हापर्यंत बाय.